32 वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी वैद्य जयंत जागीरदार यांनी पुण्यात एक व्याख्यानमाला बघितली होती। तेव्हाच त्यांच्या डोक्यात एक विचार आला आणि आजोबा म्हणजे वैद्य बालचंद्र जागीरदार त्यांचं म्हणणं होतं की आपण आरोग्याविषयी व्याख्यानमाला जळगावमध्ये राबवली पाहिजे। खरे सौंदर्य म्हणजे विश्वास आणि विश्वास म्हणजे भंगाळे गोल्ड। पण त्याच्या काही महिन्यातच आजोबा स्वर्गवासी झाले, त्यामुळे वडिलांनी ठरवले की आपण हे सुरू करूया आणि गेले 32 वर्ष ही गुरुपौर्णिमेनिमित्त व्याख्यानमाला आरोग्याशी संबंधित ज्या निमित्ताने आम्ही ज्येष्ठ डॉक्टरांचा सत्कार सन्मान इथे करतो, तर वडिलांच्याच इन्स्पिरेशन घेऊन मी सुद्धा हीच परंपरा पुढे नेण्याचा आता प्रयत्न करत आहोत। त्यामुळे सगळ्यांचे जे कोणी पडद्यामागे पडद्यासमोर कार्यरत करत आहेत या प्रतिष्ठानासाठी मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि मला या सगळ्यांमुळे खूप ऊर्जा मिळते। मी वडिलांसोबतच ही परंपरा अशीच सर्वांसाठी आरोग्याविषयी पुढे चालू ठेवेन, यासाठी मला सगळ्यांची खूप आशीर्वाद आणि ऊर्जा मिळावी। धन्यवाद। आनंद झाला। जागीरदार प्रतिष्ठान हे एक नावाजलेलं असं प्रतिष्ठान आहे, यांच्यातर्फे सत्कार झाल्यामुळे वेगळाच आनंद आहे। या निमित्ताने माझे गुरु, माझे मित्र, माझे कुटुंबातले सदस्य, माझे सहयोगी यांच्याबद्दल बरंचसं मनापासून माझं मनोगत मी व्यक्त करू शकतो। मी डॉक्टर अंजली माहेश्वरी, मी त्वचारोग तज्ञ आहे आणि मागच्या 35 वर्ष झाले मला इथे जळगावमध्ये प्रॅक्टिस करून। डॉक्टर नंदन माहेश्वरी यांच्याशी एक लग्न 41 इयर्स झालेले त्यांचे, आणि आज डॉक्टरांचा सत्कार झाला तर मला असं वाटायचं की इनडायरेक्टली माझाही सत्कार झाल्यासारखं फिलिंग आलं। आणि मला खूप चांगलं स्टेजवर जे काही मान्यवर होते सगळे इतके छान बोलत होते ते अगदी म्हणजे एकदम आय फेल्ट व्हेरी नाईस। सर्वप्रथम जागीरदार प्रतिष्ठानचे आभार मानतो, त्यांनी माझा सत्कार केल्यापेक्षा माझे पेशंट आणि आम्ही सगळी टीम जी आहे त्यांचा सत्कार केलाय, किंवा फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आहे त्याचा सत्कार केलाय। आणि गेल्या 33 वर्षापासून ते वैद्यकीय क्षेत्रातल्या चांगलं काम करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करतायत, त्याच्याबद्दल अत्यंत आभारी आहे। आता आज गुरुपौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्याख्यानमाला आणि सत्कार असतो, कसं वाटतं, कसं बघताय? नाही, छान। आणि माझी पहिली गुरु, माझी आई पण त्या सत्काराला उपस्थित होती, त्याच्यामुळे मला जास्तीच आनंद आहे त्याचा। आणि माझे सगळे जे सिनियर्स तिथे डॉक्टर तिथे उपस्थित होते की ज्यांचे संस्कार आमच्यावर झालेले आहेत, त्यामुळे अतिशय आनंद झाला त्यांच्या समोर सत्कार स्वीकारताना।